श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण कर्क राशीच्या जातकांना नोव्हेंबर हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या दोन गोष्टींमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं यश संपादन होणार आहे आणि त्याचबरोबर व्यापार वृद्धी कशी होऊ शकेल याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते. आणि सुरुवातीला सांगू इच्छिते की हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावा. तुमची कर्क रास आहे. कर्क राशीप्रमाणे गोचर ग्रहांची स्थिती या महिन्याभरात कशी लाभणार आहे आणि कोणकोणते ग्रह परिवर्तित होणार आहेत याबद्दल माहिती जाणून घेऊयात. कन्या राशीमध्ये शुक्र, तुळ राशीमध्ये मंगळ, रवी, केतू, वृश्चिक राशीमध्ये बुध, कुंभ राशीमध्ये शनी आणि मेष राशीमध्ये राहू, गुरु अशा प्रकारे गोचर स्थिती लाभत आहे. 2 नोव्हेंबरला शुक्रदेव कन्या राशीमध्ये येतील, 6 नोव्हेंबरला बुधदेव वृश्चिक राशीमध्ये येतील आणि 16 नोव्हेंबरला रविदेव वृश्चिक राशीमध्ये येतील आणि 16 नोव्हेंबरलाच मंगळदेव सुद्धा वृश्चिक राशीमध्ये जाणार आहेत. आता बुधदेवांचं गोचर 6 नोव्हेंबरला होत आहे, तसं पुन्हा 26 नोव्हेंबरला सुद्धा होणार आहे. 26 नोव्हेंबरला बुधदेव धनुराशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील. अर्थात 6 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वृश्चिक राशीमधले बुधदेव तुम्हाला कसे लाभ प्रदान करतील आणि त्याचबरोबर धनुराशीमध्ये गेल्यानंतर कोणते शुभ गोष्टी घडून आणतील याची आपण माहिती सविस्तर घेणारच आहोत पुढे. 28 नोव्हेंबरला राहुदेव मीनेत आणि केतुदेव कन्या राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील. शुक्रदेव जे 2 नोव्हेंबरला कन्या राशीत गेले होते ते 29 नोव्हेंबरला तुळ राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील. तर अशा प्रकारे गोचर स्थिती आपल्याला संपूर्ण महिनाभर लाभत आहे. सर्वप्रथम आपण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्या राशीप्रमाणे तुमचा स्वभाव अत्यंत प्रामाणिक, मायाळू, तसा तत्वनिष्ठ सुद्धा असतो. एखाद्या गोष्टीवरती विचार करणं किंवा त्या गोष्टीचं सातत्य ठेवणं हे जर तुमच्याकडनं झालं तर नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. तर तुमच्या राशीप्रमाणे व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्कृष्ट ठरेल. पुढील स्थान म्हणजेच धनस्थान. धनस्थानाकडे वळूयात. रविदेवांची सध्या स्थितीमध्ये तुळ राशीमधनं गोचर सुरू आहे. अर्थात तुमच्या चतुर्थ स्थानामधनं रविदेव गोचर करत आहेत. परंतु पापग्रहाने युक्त असणारे रविदेव तुमच्याकडे धनसंचय होऊ देत नाहीत. मोठ्या प्रमाणात कुटुंबाच्या जबाबदारींसाठी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या आजारपणासाठी तुमच्याकडनं मोठ्या स्वरूपात खर्च होतो आहे. तर हीच ग्रहस्थिती तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये 16 तारखेपर्यंत जाणवू शकेल. नोव्हेंबरच्या 16 तारखेनंतर मात्र तुम्हाला पैसा संचय होण्यास सुरुवात होऊ शकेल. याबरोबरच पराक्रम आणि परिश्रम स्थानाकडे वळूयात. अर्थात तिसरं घर. या स्थानाचे मालक बुधदेव. बुधदेव हे 6 तारखेला वृश्चिक राशीमध्ये जाणार आहेत. 6 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर हा जो टप्पा आहे यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी, खेळासाठी, वक्तृत्व, कला, भाषण या संदर्भातील कोणतेही कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अध्यात्मामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारची प्रगती घडून आणणारं ग्रहमान आता लाभत आहे. खेळासंदर्भातलं शिक्षण तुम्हाला या महिन्यामध्ये घेण्यासाठीचा योग सुद्धा येणार आहे. क्रिकेट, खो खो, कबड्डी यासारखे खेळ तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच तुम्ही या दरम्यान खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करू शकता. याचबरोबर 26 तारखेनंतर तुमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट घडू शकते किंवा कोणता लाभ प्राप्त होऊ शकतो हे समजून घेऊयात. 26 नोव्हेंबरला बुधदेव जेव्हा वृश्चिक राशीतनं धनु राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतील त्यावेळेस मात्र तुमच्या जीवनामध्ये खरेदी विक्रीचे योग उत्तम प्रकारचे आणतील. व्यापारासंदर्भामध्ये नवनवीन चालना प्राप्त करून देणारं किंवा आर्थिक स्तर उंचावणारं ग्रहमान प्राप्त करून देतील. हे अत्यंत शुभ फळ तुम्हाला बुधदेव आणून देणार आहेत. याचबरोबर तुमच्या पराक्रमातनं, परिश्रमातनं तुम्हाला स्वतःला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणार आहे. हे अतिशय उत्तम प्रकारचं ग्रहमान तुम्हाला लाभण्यासाठी 6 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर हा कालावधी अतिशय उत्तम प्रकारचा राहणार आहे. पत्रिकेतील चतुर्थ घर हे अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्रस्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावरून आपण कुटुंबाची साथ सोबत लाभेल का हा सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत असतो. आणि याचबरोबर आपण वाहन आणि वास्तू खरेदी करायची असेल
तर आपणास कसं ग्रहमान आहे याचाही अभ्यास करत असतो. तर तुम्हाला या महिन्यात वास्तू किंवा वाहन खरेदी करायचं असेल, घ्यायचं असेल तर 28 नोव्हेंबर नंतर घ्या. कारण 28 नोव्हेंबर नंतर राहुदेव वक्री मीन राशीतून होणार आहेत. जेव्हा राहुदेव मीन राशीतून गोचर करण्यास सुरुवात करतील, अर्थात तुमच्या दशमस्थानातनं सोडून भाग्यस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील, त्यावेळेस तुम्हाला आपोआपच एखादी चांगली वास्तू, वाहन खरेदी करण्याचे योग आणतील. तोपर्यंत तुम्हाला ग्रहस्थिती मध्यम दर्शवत आहे. या महिन्यामध्ये तुमच्या आईचं सौख्यसुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं लाभत आहे. आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं, आईच्या काही गरजा असतील किंवा आईच्या आवडीनिवडी सांभाळणं याकडे तुमचा जास्त कल राहणार आहे. याबरोबरच कुटुंबाची साथ सोबतसुद्धा तुम्हाला मध्यम स्वरूपात प्राप्त होणार आहे. पुढील पंचमस्थानाकडे वळूयात. पंचमस्थानाचे मालक मंगळदेव हे सध्या स्थितीमध्ये तूळ राशीमधनं 16 नोव्हेंबरपर्यंत गोचर करतील. नंतर ते तुमच्या पंचमस्थानामध्ये विराजमान होतील. म्हणजेच तुम्हाला अभ्यासाची वृत्ती वाढवण्याचा जो कालावधी आहे किंवा अभ्यासाला लागण्याचा जो कालावधी आहे तो 16 नोव्हेंबर नंतर दर्शवत आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत बालवय वर्गाला किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला मात्र थोडासा ताणतणाव जाणवणारा किंवा अभ्यासवृत्ती कमी असणं किंवा अभ्यासामध्ये सातत्य नसणं या काही अडचणींना सामोरं जाणारा ठरणार आहे. 16 नोव्हेंबर नंतर तुम्ही महत्त्वपूर्ण कोणतेही काम हाती घेऊ शकता. अभ्यासाबाबतीमध्ये असू दे किंवा खेळासंदर्भातलं असू दे, ते काम तुम्ही अतिशय मन लावून पूर्ण करू शकाल. म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये 16 नोव्हेंबर नंतर भाग्योदय होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. याबरोबरच प्रेम प्रणय या संदर्भात विचार केला असता हा महिना तुम्हाला मध्यम स्थिती दर्शवतो. तुमचा प्रियकर किंवा प्रियसी यांच्याकडे तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे किंवा न वेळ दिल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये मतवैचारिकता निर्माण करून देण्यासाठी मंगळदेव केतुयुक्त असल्यामुळे प्रवृत्त होतील. तुम्हाला स्वतःलाच त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा वाढणं आणि त्याची पूर्तता न झाल्यामुळे त्रास होणं असं काहीसं ग्रहमान प्राप्त होत आहे. मात्र या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही 16 नोव्हेंबर नंतर बाहेर पडू शकाल. संतती सौख्याबाबत विचार केला असता संतती इच्छुक दाम्पत्यांसाठी हा महिना लाभदायक ठरू शकेल. याबरोबरच संततीचं सौख्यसुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होऊ शकेल. यानंतरच आपण पुढील स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थान पत्रिकेतील 6वं घर हे त्रिकभाव अशुभ भाव म्हणून ओळखलं जातं. परंतु याच स्थानावरनं आपण आजोळचं सुख आणि त्याचबरोबर जमिनीचं सुख प्राप्त होईल का या संदर्भातला विचार करत असतो. मात्र या महिन्यात नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मोकळी जागा खरेदी करायची असेल तर अतिशय उत्तम प्रकारचं ग्रहमान प्राप्त होत आहे. कारण गुरुदेवांचा आणि राहुदेवांचा जो चांडाळ योग होता तो आता 28 नोव्हेंबर नंतर संपुष्टात येईल आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संघर्षवाद आहेत आणि कलह आहे आणि त्यामुळे तुम्हाला एखादं काम मनासारखं न झाल्यामुळे जी चिडचिड होतीये अशा अनंत अडचणींपासून तुम्ही बाहेर निघू शकाल आणि योग्य ठिकाणी योग्य रीतीने इन्व्हेस्टमेंट करू शकाल. याबरोबरच आपण आता सप्तम स्थानाकडे वळूयात. पत्रिकेतील 7वं घर म्हणजेच केंद्रस्थान, सप्तम स्थान यावरून आपण आपल्या जोडीदाराचं सौख्य पाहत असतो. तर तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्याभरामध्ये 4 नोव्हेंबर नंतर अतिशय उत्तम प्रकारचं लाभण्यास सुरुवात होईल. 4 नोव्हेंबरला जेव्हा शनिदेव सप्तम स्थानावरती वक्रदृष्टी जी टाकत आहेत ती निघून अष्टम स्थानामध्ये विराजमान होतील. त्यांच्या स्वतःच्या राशीमध्ये मूलत्रिकोण राशीत आणि त्याचबरोबर स्वरास म्हणून ओळखली जाणारी कुंभ राशीमध्ये वक्र स्वरूपातलं गोचर सोडून मार्गी स्वरूपातलं गोचर करण्यास सुरुवात करतील. तेव्हा मात्र तुमच्या जीवनामध्ये अचानक लाभप्राप्ती घडून आणतील आणि तुमच्या जोडीदाराचं सौख्यसुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल. आत्ता सध्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य कमी प्रमाणात प्राप्त होत आहे. त्यांच्यासोबत मतभिन्नता ही जास्त प्रमाणात होत आहे. कोणतंही काम करताना द्विधा मनस्थिती निर्माण होती आहे. या अनंत अडचणींपासून तुम्ही 4 नोव्हेंबर नंतर तुमची कामे मार्गी लागण्यासाठी सज्ज होणार आहात. याबरोबर पत्रिकेतील 9वं स्थान म्हणजेच 9वं घर ज्यावरनं आपण भाग्योदय कधी होईल किंवा परदेशात जाण्याचे योग आहेत का, आध्यात्मिक प्रगतीचे योग कसे आहेत, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असतो. पत्रिकेतील 9व्या घरामध्ये गुरूंची रास आहे. गुरुदेव सध्या स्थितीमध्ये चांडाळ योगामध्ये राहुयुक्त आहेत दशमस्थानामध्ये. 10वं घर हे आपल्या उद्योग व्यवसायाचं नोकरीचं स्थान आहे.
भाग्योदय आणि त्याचबरोबर परदेश गमन या संदर्भात विचार केला असता तुम्हाला हा महिना 28 नोव्हेंबरपर्यंत मध्यम स्थिती दर्शवतो. कोणतेही काम करायला जाल तर नक्कीच तुम्ही नामस्मरण करा किंवा तुमच्या दैवी उपासनेच्या जोरावरती ते काम पूर्णत्वाला नेऊ शकाल. परंतु कोणतीही दैवी उपासना सोबत न ठेवल्यास तुमचं काम अडचणीने अर्धवट राहू शकतं, असेही मी या माध्यमातून सांगू इच्छिते. याबरोबरच पत्रिकेतील 10वं घर, ज्यावरनं आपण उद्योग, व्यवसाय आणि नोकरी पाहतो, तर नोकरीची संधी तुम्हाला प्राप्त होईल. 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला योग सुरू होत आहेत. नवीन एखादी नोकरी शोधायची असेल किंवा आहे त्या ठिकाणीच करिअरमध्ये यश येईल का, अशा जर काहींचा प्रश्न असेल तर नक्कीच तुम्हाला 16 नोव्हेंबरनंतर ग्रहमान सुस्थितीमध्ये लागण्यास सुरुवात होईल. 28 नोव्हेंबरनंतर तुमच्या जीवनामध्ये नोकरीमधनं, व्यवसायामधनं भाग्योदय दर्शवत आहे. व्यापारासाठी सुस्थिती कधी निर्माण होते हेही जाणून घेऊयात. तर 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या कार्यामधनं, उद्योग व्यवसायामधनं तो वृद्धिंगत झालेला आणि त्यामधनं तुम्हाला उत्तम प्रकारचं आर्थिक लाभ प्रदान करून देणारं ग्रहमानही प्राप्त होत आहे. आर्थिक लाभ या दृष्टीने विचार केला असता लाभस्थानाचे मालक शुक्रदेव हे कन्या राशीमधनं म्हणजेच पराक्रम स्थानामधनं गोचर करत आहेत. तुम्ही केलेल्या कामामधनं तुम्हाला नक्कीच सुयश प्राप्त होणार आहे, आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. 26 नोव्हेंबरनंतर तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला मनोइच्छित व्यवसायासाठी शुभ ग्रहमान प्राप्त होईल. याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना किरकोळ स्वरूपामध्ये खर्च होण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांसाठी किंवा वैयक्तिक तुमच्यासाठी काहीतरी खरेदी करावं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री भेट द्यावी असेही ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. देशात विदेशात फिरावयास जाण्याचे योग घडून आणणारं ग्रहमान सुद्धा तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या 15वड्यानंतर सुरू होत आहे. तर आता आपण सगळ्यात महत्त्वाची असते ती उपासना आणि त्या उपासनेकडे वळूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गुरुचं बळ प्राप्त व्हावं, तुमच्या गुरूंची कृपा तुमच्यावर व्हावी म्हणून तुमचे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण करत चला. त्याबरोबरच रीम द्राम दत्तात्रयाय नमः हा गुरु दत्तात्रयांचा जप करत जा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट कमी प्रमाणात येतील आणि मोठ्या स्वरूपामध्ये आरोग्यासाठी किंवा इतर अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होत आहे त्या खर्चाला आळा बसू शकेल. याबरोबरच तुम्हाला शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश दर्शवणारा हा महिना आहे. मग शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि तुमचं शिक्षण मनासारखं पूर्ण व्हावं यासाठी गणपती स्तोत्र वाचन रोज एकदा करायचं आहे. तर आज आपण कर्क राशीच्या जातकांना हा महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.